मराठीमध्ये कौटुंबिक सिनेमांची खूप मोठी परंपरा आहे. म्हणजे हलक्या फुलक्या विषयांपासून ते मेलो ड्रामाने ओथंबून भरलेल्या अभिनयापर्यंत सगळं काही मराठीमध्ये करून झालेलं आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाणार आहे फॅमिली कट्टा. 5 जणांचं कुटुंब पोसू का तुला दिल्लीवारीवर पाठवू? हा तुझा हेटाणीचा स्वर आधी थांबव दादा. काय काय चाललंय काय? काय जुनं उखरून काढताय तुम्ही? गैर रे सगळं. चावायचं नाही, चिडायचं नाही, फक्त गिळायचं. सगळं लाईफ गिळगिळीत होऊन जातं. अगदी आत्मविश्वास, आपली माणसं, चौकट राजा अशा जबरदस्त सिनेमांची आठवण करून देतो हा फॅमिली कट्टा. प्रशांत दळवी जे मराठीतले नावाजलेले लेखक आहेत त्यांची पटकथा आहे आणि नाटक सिनेमा या दोन्ही माध्यमात एकसारखे बिझी असणारे चंद्रकांत कुलकर्णी इथे दिग्दर्शक आहेत. कलाकार, तंत्रज्ञ यांची एक उत्कृष्ट टीम एकत्र आली की काय कमाल होऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे फॅमिली कट्टा. कुटुंबामधले वाद, मतभेद, टोकाची भांडणं ही तशी प्रत्येक घरातली एक डोकेदुखी आहे. आता यावर इलाज काढायचा तर सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि तेच आजकाल होत नाही. तुझ्या मनासारखं. माझ्या का? आपल्या मनासारखं म्हणा. आपण निघूया. मंजू थांब. पण भाई सबनीस आणि मालती सबनीस असं ठरवतात की आपल्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसाला सगळ्या कुटुंबाला एकत्र आणायचं. म्हणजे मुलं, मुली, नातवंड अगदी सगळी तयारी होते. पण जेव्हा तो दिवस येतो तेव्हा स्टोरीमध्ये ट्विस्ट येतो आणि सगळंच बदलून जातं. या ट्विस्टपर्यंत घेऊन जाताना आणि मग पुन्हा क्लायमॅक्सपर्यंत सिनेमा कुठेही रेंगाळत नाही हे महत्त्वाचं. फक्त क्लायमॅक्सला संवादांना थोडी कात्री लावायला हवी होती. पण अशा 1-2 गोष्टी सोडल्या तर एक दर्जेदार कलाकृती बघितल्याचा अनुभव तुम्हाला सिनेमा देईल आणि प्रत्येक भाषेतील सिनेमाप्रेमी जे आहेत ना त्यांनी हा अनुभव घ्यायलाच हवा. फॅमिली कट्टाचं आणखी एक आकर्षण म्हणजे लोकप्रिय आणि अनुभवी कलाकारांची फौज. दिलीप प्रभावळकर, किरण करमरकर, सई ताम्हणकर, प्रतीक्षा लोणकर अगदी सगळ्यांनीच जीव ओतून काम केलंय. पण या सगळ्यात वंदना गुप्तेंचं जे काम आहे ना ते बघून त्यांना सॅल्यूटच करावासा वाटतो. महेश लिमयेच्या कॅमेऱ्याची करामत हे फॅमिली कट्टाचं आणखी एक वैशिष्ट्य. म्हणजे आता 90% सिनेमा हा इंडोर आहे. म्हणजे एका मोठ्या घरात तो घडतो. पण तरीसुद्धा ते नाटक वाटत नाही किंवा TV सिरियल सुद्धा वाटत नाही. एकंदरीत हा सिनेमा नक्की बघा, आवर्जून बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबासह बघा. तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट जास्त जाणवेल. या फॅमिली कट्टाला मी देतोय 4 स्टार. तुम्ही हे फिल्म कंपॅनियन चॅनल आहे ना नक्की सबस्क्राईब करा, कारण यावर तुम्हाला बघायला मिळतील हिंदी आणि इंग्लिश सिनेमांचे रिव्ह्यूज आणि इंटरव्ह्यूज. आणि तुम्हाला मराठीमधून रिव्ह्यूज आणि इंटरव्ह्यूज बघायचे असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा. अद्भुत चॅनल आणि त्यावर बघा पॉपकॉर्न पे चर्चा.